चला तर मग झटपट अशी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी, टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर त्याच्यासाठी इथे मी 2 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ ऑप्शनल आहे, नाही घेतलं तरी चालेल। त्याच्यासोबतच 4 चमचे दही घ्यायचं आहे। सोबतच आपल्याला लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, हळद, मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक सिक्रेट वाटण बनवायचं आहे। त्याच्यासाठी ते लसणीच्या पाकळ्या, आलं, हिरवी मिरची आणि सोबतच जिरा आणि ओवा याची आणि सोबतच कढीपत्तासुद्धा याची एक पेस्ट बनवायची आहे आणि हे सगळं मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। हा नाश्ता आपल्याला टेस्टी आणि सोबत पौष्टिकसुद्धा आहे। तुम्ही मुलांना काय मोठ्या माणसांनासुद्धा देऊ शकता, खूपच छान लागतो खायलासुद्धा। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे। तुम्ही कोथिंबीर किंवा त्याला ऑप्शन म्हणून एक मेथीसुद्धा बारीक चिरून ॲड करू शकता, ते अजूनच हेल्दी होऊ शकतं। त्याच्यानंतर इथे एक पॅन घेतलेला आहे आणि थोडंसंच तेल आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे आणि हे आपल्याला हे धिरडे याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफ काढायची आहे आणि पौष्टिक असं बाजरीचं धिरडे इथे रेडी झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। बाय।